निश्चित आपल्याला वर्गमूळ काढता येते किंवा सांगता येते त्या संख्येला आपण पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतो. ठीक आहे. ज्या संख्येचे काय वर्गमूळ निश्चित काढता येते है ना, काढता येते त्या संख्येला आपण काय म्हणतो, पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतो. पूर्ण वर्ग संख्येच्या एक एक स्थानी नेहमी लक्षात ठेवा 2, 3, 7, 8 हे अंक येत नाहीत. हे अंक येत नाहीत, लक्षात घ्या. कुठे येत नाहीत? एकक स्थानी बाबांना. ओके, एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही. म्हणजे जर का समजा तुम्हाला एखादी संख्या दिली आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर 2 असला किंवा 3 असला, 7 असला किंवा 8 असला, तर समजून जायचं की या संख्येचं वर्गमूळ निश्चित काढता येणार नाही आहे. ठीक आहे. म्हणून वर्गमूळ काढत असताना तुमच्या डोक्यात पहिले हा कन्सेप्ट असणं फार गरजेचं आहे की पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बाबा याचं वर्गमूळ निघते की नाही निघत. ठीक आहे. तर वर्गमूळ अशा संख्येला निघणार नाही आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक आहेत. ठीक आहे. आता पुढे लक्षात घ्या, वर्गमूळ काढत असताना कसं काढायचं, त्याच्या विविध अशा पद्धती आहेत. मी काही संक्षिप्त पद्धती तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. वेल तुम्हाला आवडलं तर निश्चित सांगा. ठीक आहे. आता पाहू आपण एकक स्थानी काय आहे. एकक स्थानी 1 असताना वर्गमूळ काढणे. ठीक आहे. असताना वर्गमूळ काढणे. ज्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे 1 आहे अशा संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं. ठीक आहे. पहा, मी उदाहरण दाखल तुमच्यासाठी इथं पूर्ण वर्ग संख्या घेतो. पूर्ण वर्ग संख्या घेत आहे की ज्या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे. वर्गमूळ काढायचं आपल्याला आणि एकक स्थानी 1 आहे. एकक स्थानी काय आहे 1 आहे. ठीक आहे. तसे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला घेता येईल. समजा मी आणखी एक उदाहरण देतो. 27, 21. आता ह्या सर्व संख्या ज्या आहेत ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. हेच आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे आणि कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत. आता एकक स्थानी 1 असताना कसं काढायचं. चला पहिलं घेऊ आपण कोण 121 आहे. आता 121चं वर्गमूळ काढत असताना जो एकक स्थानी 1 आहे तो एक खाली धरायचा कसा घ्यायचा, एक खाली धरायचा कसा घ्यायचा आणि डायरेक्ट मधला अंक स्किप करून पुढची जी संख्या आहे ते पाहायची वर्ग संख्या आहे काय, वर्ग संख्या आहे की नाही. मग त्याचं लगेच वर्गमूळ घ्यायचं. 1चं वर्गमूळ 1. म्हणजे शब्दात ना 121चं आपण काय केलं वर्गमूळ काढलं. नाही समजलं परत पहा, लक्ष द्या. 441 आहे. काय करताल, एकक स्थानी 1 आहे ना, एकक स्थानचा जो 1 आहे तो 1 खाली ॲज इट इज मधली संख्या सोडून द्या. ही सोडून दिली. इथं कोण उरला आता 4 आहे. 4 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. तिचं वर्गमूळ घ्या. 4चं वर्गमूळ किती येते 2. म्हणजे याचा अर्थ 441चं वर्गमूळ किती आहे 21 आहे. आपण काढलं. इथं सुद्धा तसंच होईल. एकक स्थानी किती आहे 1 आहे. तर 1 ॲज इट इज मधली संख्या सोडून दिली सोडून. मग इथं कोण आलं 9 आहे. 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे ना. तर 9चं वर्गमूळ घ्या 3. अशा पद्धतीनं 961चं वर्गमूळ किती आलं 31 आलं. किती आलं 31. सिमिलरली 1681चं आपल्याला वर्गमूळ करायचं आहे. एकक स्थानी किती आहे 1 आहे. तर 1 ॲज इट इज घेतला. मधली संख्या सोडून द्या. दिली सोडून 8. इथं कोण उरले 16 उरले. लगेच तुमच्या लक्षात येते की 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 16चं आपण वर्गमूळ काढू शकतो. 16चं वर्गमूळ किती आहे 4 आहे. तर हे झालं 4. म्हणजे याचा अर्थ 1681चं वर्गमूळ किती आहे 41 आहे. किती आहे 41 आहे. पुढे झाला. पुढे तुमची संख्या कोणती आहे 3721.
3721 आहे. एकक स्थानी जो 1 आहे तो 1 ॲज इट इज सोडून टाकायचा. मधली संख्या जी होती ती होती 2, ते 2 सोडून टाका. 2 सोडून दिली. ओके, दशक स्थानची सोडून दिली. आता एक तर पुढे पहा, पुढे 2 संख्या 37. 37 ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. मग त्याच्यापेक्षा लहान कोणती आहे? 36 आहे. 37 ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे, त्याच्यापेक्षा लहान कोणती आहे? 36 आहे. तर 36 वर्गमूळ किती येते? 6 येते. म्हणजे ते 6 घेऊन जाते. ठीक आहे, म्हणजे 3721 वर्गमूळ ते किती आहे? 61 आहे. इथं लक्षात तुमच्या, म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे त्याचं वर्गमूळ काढणं किती सोपं आहे. मी एक एक्झाम्पल तुमच्यासाठी परत घेतो आणि तुमच्या व्यवस्थित काही लक्षात अजूनही जर लक्ष झालं नसेल तर. ठीक आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 1 आहे, त्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ते आपण या ठिकाणी काय करत आहोत? समजून घेत आहोत, लक्षात घेत आहोत. ठीक आहे, एक एक्झाम्पल परत तुमच्यासाठी घेत आहे. होप तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल. ठीक आहे, आता ही संख्या आहे घेतली आपण. आता या संख्येचा आपल्याला करायचं आहे, ज्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ करायचा आहे. राईट, म्हणजे वर्गमूळ काढत असताना कसं करायचं? ठीक आहे, एकक स्थानी 1 आहे, तर मी तुम्हाला काय सांगितलं पहिल्या स्टेपमध्ये की बाबा एकक स्थानी 1 असेल तर तो 1 जसा तसा खाली लिहून घ्यायचा. याचा वर्गमूळ काढतो आपण, तर 1 खाली धरायचा, तसा लिहून घ्यायचा. घेतला लिहून? बरं. लिहिल्यानंतर जी दशस्थानची संख्या आहे ती काय करायची? आपल्याला स्किप करायची आहे. केली की उरले पुढचे 2 अंक, ते आहेत 26. ते किती आहेत? 26 आहेत. मग 26 हे पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही आहे. 26 हे पूर्ण वर्ग संख्या नाही आहे, तिचं वर्गमूळ निघत नाही. म्हणून 26 पेक्षा लहान कोण आहे? 25 आहे, की जिचं वर्गमूळ निघते. मग 26 पेक्षा लहान कोण आहे? 25 आहे, की जिचं वर्गमूळ निघते. ती संख्या घेतली आपण 25, आणि 25 घेतल्यानंतर या 25चं वर्गमूळ किती येते? 5 येते. तर याचा अर्थ 2601 चं वर्गमूळ किती आहे? 51. किती आहे? 51 आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढता येईल ज्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 1 आहे. ठीक आहे, आला लक्षात येईल? आला लक्षात? सांगा, कमेंट निश्चित करा की जर तुम्हाला लक्षात नसेल आलं तर मी परत एकदा तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं एखादं. बरं, पुढचं एक्झाम्पल आपण घेण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर ते सुद्धा इथं आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, समजा आता इथे आहे 65 आणि 61, 6561. 6561 या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं? ज्या संख्येचं एकक स्थानी 1 आहे त्याचं वर्गमूळ कसं करायचं तेच तुम्हाला मी शिकवत आहे, आणि ते आपण लक्षात घेऊ. आता या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे, मी तुम्हाला हे सांगितलं ज्याही संख्येच्या एकक स्थानी 1 असेल तो 1 सरळ सरळ खाली लिहून घ्यायचा. घेतला लिहून खाली. दशक स्थानची संख्या म्हणजे मधली संख्या त्यानुसार स्किप करायची. हे स्किप केली 6. 6 स्किप केल्यानंतर पुढे कोण आहे? पुढे आहे 65. आता इथं एक तर पूर्ण वर्ग संख्या येते किंवा येत नाही. 65 जे आहे ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. मग त्या संख्येपेक्षा लहान कोणती? जवळपासची, की जे पूर्ण वर्ग संख्या आहे जवळपासच्या. तर ते 65च्या जवळपासची संख्या आहे 64. काय आहे? 64 आहे. आणि 64चं वर्गमूळ किती येते? 8. अशा पद्धतीनं 6561चं वर्गमूळ आलं किती? 81. हे झालं 81. आणि अशा पद्धतीनं आपण इथं ज्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 1 आहे, त्या संख्येचं वर्गमूळ इथं काढू शकतो. गॉट इट? काही प्रॉब्लेम याच्यात? लक्ष देईल येणार का? निश्चित प्रयत्न करा. तुमच्यासाठी एक उदाहरण मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या लक्षात येईल या प्रयत्न. 5041 या संख्येचं वर्गमूळ निश्चित काढा आणि मला सांगा कमेंट्समध्ये की सगळ्याचं वर्गमूळ हे आहे. एकक स्थानी 1 असताना वर्गमूळ कसं काढायचं ते आपण इथं समजून घेतलं. होप तुम्हाला चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित समजलं असेल. या अडचण असली तर निश्चित तुम्ही शेअर करा.
चला आता बघू आपण एकक स्थानी 5 असताना त्या संख्येचं वर्गमूळ काढायचं. काय नाही कसं काढायचं ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. एक उदाहरण मी तुमच्यासमोर घेतो. सपोज आहे समजा 2025 या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येते की या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 5 आहे. बरोबर आहे. एकक स्थानी 5 असताना वर्गमूळ कसं करायचं तर एकदम साधी सोपी गोष्ट आहे. व्यवस्थित समजून घ्या. आता इथं एकक स्थानी 5 आहे तर हे जे शेवटचे 2 अंक आहेत ते आहेत 25 आणि ते नेहमी 25 असतील. एकक स्थानी 5 असताना शेवटचे 2 अंक ऑलवेज किती असणार आहेत? 25 असणार आहेत. ओके. मग 25 आहेत तर त्या 25चं वर्गमूळ घेऊन घ्या खाली. 25चं वर्गमूळ घेतलं आपण किती? 5 घेतलं खाली. आता इथं पहा पुढचे जी संख्या आहे ते आहे 20. पुढची संख्या कोणती आहे? 20 आहे. या 20चं काय करायचं तर तुम्हाला इथं काय करायचं आहे? 20चे फॅक्टर पाहिजेत, अवयव पाहिजेत की जे कर्मवार आहेत. जे काय आहेत? कर्मवार आहेत. आता 20चे अवयव भरपूर आहेत. बेद आहे 20 आहे की नाही? 4 पंच 20, 20 एक 20. हे काय आहेत? फॅक्टर आहेत, अवयव आहेत. पण आपल्याला कर्मवार असणारे अवयव पाहिजेत. कर्मवार म्हणजे काय? अशी संख्या की ज्या शेजारी आहेत त्या म्हणतो आपण कर्मवार संख्या. मग इथे तुम्हाला पाहायला भेटते 4 आणि 5 ह्या शेजारच्या संख्या आणि तेचा गुणाकार येते 20. मग आपल्याला अशाच संख्या घ्यायच्यात. कर्मागत ज्या संख्या आहेत त्या कोणत्या आहेत की ज्याचा गुणाकार 20 येते. मग ते आपल्याला लक्षात येते की बाबा ते आहेत 4 आणि 5. ह्या 2 क्रमागत संख्या आहेत की त्याचा गुणाकार काय ते 20 येते. मग यातली जी लहान संख्या आहे ती लहान संख्या खाली घेऊन घ्यायची. जी लहान संख्या आहे ती लहान संख्या खाली घेऊन घ्यायची. ते घेतले आपण 4 आणि 5 मधले किती? 4. अशा पद्धतीनं आपण 2025चं वर्गमूळ काढलं किती? 45 झालं. एक सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर घेतो. 625 आहेत. एकक स्थानी 5 आहे आणि या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं? या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं? राईट. तर मी तुम्हाला सांगितलं की एकक स्थानी 5 आहे म्हणजे शेवटून 25 असणार आहेत ऑलवेज. तर त्या 25चं वर्गमूळ घ्यायचं. 25चं वर्गमूळ घेतलं किती? 5 घेतलं 5. आता पुढे कोण आहे? 6. 6च्या आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत पण क्रमागत असणार आहे. डोंट फॉरगेट क्रमागत असणारे फॅक्टर पाडा. आता क्रमागत कसे येतील? यस 6 एक 6 आहे, हा एक अवयव आहे. बेत्रिक 6 आहे, हा दुसरा अवयव आहे. आणि आपल्याला लक्षात येते की बेत्रिक म्हणजे 2 गुणिले 3 हे क्रमागत काय आहेत? संख्या आहेत की ज्याचा गुणाकार 6 येते. 2 गुणिले 3 त्याची लहान संख्या जी आहे ती आहे 2. ती लिहून घ्यायची. म्हणजे याचा अर्थ 25 हा या 625चा काय आहे? वर्गमूळ आहे असं आपण सांगू शकतो. चला एक अजून एक्झाम्पल घेऊ आपण. समजा 1225 घेतलं आपण. 1225 ही संख्या घेतली. या संख्येच्या एकक स्थान सुद्धा किती आहे? 5 आहे. 5 आहे म्हणजे 100% 25 असतील त्याच्यात. 25चं वर्गमूळ घेऊन घ्या. 25चं वर्गमूळ घेतलं किती आपण? 5 घेतलं 5. सर नो यस घेतलं सर. आता याच्या पुढे कोण आहे? 12 आहे. मग 12 ही जी संख्या याच्या आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आपल्याला 12 या संख्येचे अवयव पाडत असताना अशा 2 संख्या शोधायच्या की त्याचा गुणाकार 12 येतो. आणि त्या 2 संख्या कशा असल्या पाहिजेत? क्रमागत असल्या पाहिजेत. क्रमागत एकामेकाच्या शेजारच्या असल्या पाहिजेत. तर 12चे अवयव भरपूर पडतात पण आपल्याला माहित आहे की 3 चूक 12 क्रमागत संख्या आहेत 3, 4. मग यातली लहान कोणती आहे? तर यातली लहान आहे यस 3 आहे. इथं 3 लिहून घ्या. चालू 1225चं वर्गमूळ किती आलं? 35 आलं. सहज शक्य होते जेव्हा तुम्ही काय करता याची प्रॅक्टिस करता तुमच्या इझिली काय ते लक्ष देऊ शकते. पुढचे एक्झाम्पल घेऊ आपण. 3025 एकक स्थानी किती आहे? एकक स्थानी आहे 5. मग या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्या संख्येचं वर्गमूळ काढत असताना 5 आहे म्हणजे 100% 25 आहे आणि 25चा 5 खाली घ्यायचा. घेतलं खाली 5. पुढलं कोण? 30. याचे फॅक्टर शोधा क्रमागत असणारे. यात कोणते? 5 6 जा 5 6 जा 30.
तर याच्यात लहान संख्या कोणती आहे ते 5, म्हणजे याचा अर्थ 3025 वर्गमूळ किती आहे 55 आहे. 3025 वर्गमूळ किती आहे 55 आहे. ठीक आहे. परत पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण 5625. 5625. आता या संख्येच्या एक एक स्थानी 5 आहे, म्हणजे 25 येथील शेवटून 25 वर्गमूळ घेऊन घ्या. किती आले 5. उरले किती रे 56. 56 पायाचे कोणत्या दोन संख्येचा क्रमागत गुणाकार आहे. ओके. आता 56चे खूप सारे वेळ पडतात. 28 गुणे 56, 14 चुक 56, बरोबर आहे. पण आपल्याला कोणते पाहिजेत क्रमागत पाहिजेत. मग ते क्रमागत कोणते येतात 7 8 56. 7 8 56. त्यातली लहान संख्या कोणती आहे लहान संख्या आहे 7. म्हणजे याचा अर्थ 5625 च वर्गमूळ किती आहे 75 आहे. तो अशा पद्धतीनं एकक स्थानी 5 असताना वर्गमूळ कसं काढायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. काही अडचण असल्याच्या तर निश्चित सांगा. तुमच्या अडचणीसाठी मी आहेच. कमेंट्स मध्ये सांगा की या संख्येचं किती वर्गमूळ होणार आहे. ठीक आहे. 7225 च वर्गमूळ किती येईल 7225 च वर्गमूळ किती असणार आहे निश्चित कमेंट्स मध्ये सांगा. तर अशा पद्धतीनं एकक स्थानी 5 असताना वर्गमूळ कसं करायचं ते तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट पॉईंट मध्ये आपण पाहणार आहोत की एकक स्थानी 1 पण नाही आहे आणि 5 पण नाही आहे, तर त्यावेळेस त्या संख्येचं वर्गमूळ कसं करायचं. ठीक आहे. भेटू आपण. तोपर्यंत निश्चित अभ्यास करा. काही अडचण असेल तर शेअर करा. थँक्यू सो मच.